मुंबईतल्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या भ्रष्टाचार. लेखक श्री राजीव शांताराम थत्ते. एका मुंबईच्या पूर्व उपनगरातील कोर्टात घडलेली सत्यकथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. कथा जसजशी घडली तसतशी विवेचन करणार आहे. कोर्टाशी संबंधित अनेकांना ही हकीकत ह्या काय मोठे सांगितले असं वाटेल. कोर्टात न्यायासाठी लढणाऱ्या अनेकांना निकाल आपल्या बाजूनेच लागेल अशी खात्री असताना तो विरोधी पक्षाच्या बाजूने कसा लागतो याचे कोडेही या मी सांगितलेल्या सत्यकथेमुळेच सहजच कळेल. या कथेतील घटना खऱ्या असल्या तरी पात्रांची नावे आणि स्थळे मात्र साहजिकच बदललेली आहेत. ही केस सुमारे 5 वर्षांपूर्वी घडली होती. बँकेत मला देण्यापोटी असलेल्या रकमेचे एकूण रुपये 30 लाखांचे चेक्स कोल्हापूरच्या एका मराठी स्त्रियांनी चालवलेल्या चितळे एजन्सीने मला दिले होते. त्याबदली 30 लाखांचा माल मी त्यांना पुरवला होता. त्या मालासाठी त्यावेळी आमची कंपनी कोणालाही क्रेडिट देत नसे. चितळे एजन्सी एक मराठी महिलांनी चालवलेली फर्म असल्यानेच एक विशेष बाब म्हणून त्यांना क्रेडिट देण्यात आले होते. अर्थात त्यांना देण्यात आलेल्या मालापोटी फोर्जरी चेक्स आम्ही आधीच घेऊन ठेवले होते. त्यांनी दिलेल्या मालापोटी 5 लाखांचा एक असे एकूण 30 लाखांचे 6 चेक्स आमच्या कंपनीने त्यांना आधी कळवूनच बँकेत भरले. नेहमी चेक पास करणाऱ्या चितळे भगिनींचे हे चेक्स मात्र यावेळी 30 लाखांचे 6 चेक्स त्यांच्या बँकेत फंड्स इनसफिशियंट असे कारण देऊन बँकेने आम्हाला परत पाठवले. आम्हाला चितळे भगिनींचा 30 लाख रुपये देण्याचा विचार नसल्याचे जाणवले. आम्ही रुपये 30 लाख आणि त्यावर 12% दराने व्याज देण्यासाठी लीगल नोटीस चितळे एजन्सीला पाठवली. त्या नोटीसला कोणतेही उत्तर त्यांनी न दिल्याने मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात 30 लाखांचे चेक बाउन्स झाल्याची क्रिमिनल केस वकिलांच्या थ्रू दाखल केली. पहिल्याच तारखेला दोन्ही चितळ्यांच्या घरातल्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांना बरोबर घेऊन हजर झाल्या. चितळ्यांच्या घरातल्या दोनही स्त्रिया असल्याने अर्थातच आमच्या वकिलांनी त्यांना जामीन देण्यापासून मॅजिस्ट्रेट साहेबांना ऑब्जेक्शन घेतले नाही. 5-6 डेट्स नंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली आर्ग्युमेंट्स कोर्टासमोर सादर केली. केसमध्ये सौ चितळे आमच्या कंपनीला रुपये 30 लाख देणे लागत होत्या आणि त्यापोटी दिलेले 5 लाखांचे चेक्स त्यांनी दिलेले होते हे निर्विवादपणे सिद्ध झाले. या सर्वांसाठी लागणारी कागदपत्रे पुरावा म्हणून आमच्या वकिलांनी कोर्टाला सादर केली. मॅजिस्ट्रेट साहेबांनी 8 दिवसांची पुढली डेट दिली. आता चितळेंच्या विरुद्ध निकाल येणार असा भक्कम पुरावा आमच्या वकिलांनी सादर केला होता. त्यामुळेच कोर्टात क्रिमिनल केसचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागणार आहे याची खात्री आम्हा सर्वांनाच नव्हे तर समोरच्या आरोपींनाही वाटू लागली. एक दिवस मध्ये गेला आणि आमची केस चालू असलेल्या कोर्टात काम करणाऱ्या ॲडव्होकेटचा मला फोन आला. मैं एडवोकेट शर्मा बोल रहा हूँ. आपका कोल्हापुर के चितळे के खिलाफ 30 लाख के चेक बाउंस होने का केस चल रहा है. उसकी सुनवाई पूरी हो चुकी है. जज साहब के ऑफिस से मुझे मैसेज मिला है
कि आप इस केस में नतीजा आपकी तरफ से चाहते हो तो कुछ खर्चा करना पड़ेगा। सब मिलके 15 लाख रुपया खर्चा होगा। मेरी गारंटी है कि जज साहब 30 लाख रुपया आपके ENCs को देने का फैसला देंगे। उसके ऊपर ब्याज भी मिलेगा। दोनों चितरे औरतों को 2-2 साल की सजा भी जेल की मिलेगी। मैं फिर से 15 मिनट के बाद आपको फोन करूंगा। आपको यह अरेंजमेंट मंजूर है तो परसों 15 लाख का कैश मुझे मिलनी चाहिए। आगे का सब बंदोबस्त मैं करूंगा। यह कैश जज साहब को मिलेगी, इसका हमें भरोसा क्या है? आप जज साहब से हमारी मुलाकात करा सकते हैं क्या? मी एडवोकेट शर्माना प्रतिप्रश्न केला। आप साहब को उनके बड़ी निवास पे मिल सकते हैं, लेकिन उस मीटिंग में पैसे का जिक्र नहीं होगा। जज साहब आपको सिर्फ केस का फैसला आपकी तरफ से होने का आश्वासन देंगे, लेकिन उसके पहले ही 15 लाख रुपए की कैश मेरे हाथ में आनी चाहिए। शर्मानं मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं। मैं मेरे पार्टनर से बात करके आपको हाँ या ना बोल दूंगा। आप मुझे सिर्फ 2-3 घंटे का समय दीजिए। मी ॲडव्होकेट शर्माला विनंती केली। ती विनंती त्यांनी मान्य केली। मी वरळीच्या अँटी करप्शन ब्रांचमध्ये फोन केला। त्यांनी अँटी करप्शन ब्रांचच्या डायरेक्टरशी माझी अपॉइंटमेंट त्याच दिवशी 1 तासात फिक्स केली। 1 तासात मी अँटी करप्शन ब्रांचच्या डायरेक्टरच्या ऑफिसात वरळीला पोहोचलो। त्यांनी माझी सगळी हकीकत ऐकली आणि त्यांच्याच डिपार्टमेंटच्या असिस्टंट डायरेक्टरना बोलवून त्यांच्या ऑफिसरच्या सहाय्याने माझे स्टेटमेंट नोंदवून घेण्यास सांगितले। मी माझे आणि मॅजिस्ट्रेटच्या वतीने बोलणे करणाऱ्या वकिलाविषयी पूर्ण स्टेटमेंट अँटी करप्शन ब्रांचच्या अधिकाऱ्याकडे नोंदवले। सत्यसाहेब, तुम्ही जी माहिती दिली ती खरीच असणार याविषयी आम्हाला काही शंका नाही। फक्त तुम्ही दिलेली माहिती तो मॅजिस्ट्रेटचा हस्तक वकील नंतर नाकारूही शकतो। आपल्याकडे अँटी करप्शन ब्रांचच्या अधिकाऱ्यांसमोर झालेले तुमचे आणि त्याच्या वकील मित्रांचे रेकॉर्डिंग झाले तर तो कायद्यातून सुटू शकणार नाही। तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बसून फोनवर त्याच्याशी बोलू शकाल काय? आम्ही तुमच्यातले बोलणे रेकॉर्ड करू, त्याचा पंचनामाही होईल आणि मग आपली केस कोर्टात स्टँड होऊ शकेल। अँटी करप्शन ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले। मी आत्ताच त्याच्या वकील मध्यस्थाला फोन लावतो। आमच्यामधील संपूर्ण संभाषण तुम्ही रेकॉर्ड करा। पंचांना त्याच्यावर त्यांच्यासमोर संभाषण झाले यावर सह्या करू द्या। मग तर कायद्यात अँटी करप्शन ब्रांचच्या अंडर ही केस येईल ना? मी त्यांना विचारलं। अँटी करप्शन ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्डिंगची व्यवस्था केली। 2 साक्षीदारही तयार केले। मीही एका छोट्या टेप रेकॉर्डरवर संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करण्याची व्यवस्था केली। मी मध्यस्थ वकील शर्माला फोन लावला। बेल थोडा वेळ वाजली, मग फोन उचलला गेला। बोला सत्यसाहेब, तुम्ही काय नाही घेतला? 15 लाख रुपये तयार ठेवले आहेत का? मध्ये 8 दिवसच राहिले। काम होण्यापूर्वी तुमचे पैसे माझ्याकडे पोहोचलेच पाहिजे। शर्मा वकील अधीरतेनं उद्गारला। आमची पैसे देण्याची तयारी आहे, पण एक कंडिशन आहे। मॅजिस्ट्रेट साहेबांना पैसे देण्याची प्रत्यक्ष अरेंजमेंट तुम्ही करायला हवी।
आम्ही त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा घरी त्याला सोयीचे असेल तिथे 15 लाख रुपये देऊ. एवढी साधी विनंती तुम्ही आमच्या वतीनं जज साहेबांना करा प्लीज. मी नम्रतेने शर्माला म्हणालो. रोख रक्कम माझ्याकडेच द्यायला हवी. पाहिजे असेल तर पैसे दिल्यावर मग साहेबांना त्यांच्या घरी भेटू. घरी ते स्वतः तुम्हाला केसचा निकाल तुमच्या बाजूने लागेल याची खात्री देतील. मग तुम्हाला आणखी काय पाहिजे? वकील शर्मानं हसत हसत विचारलं. ठीक आहे, मी पैशाची अरेंजमेंट करतो, मग तुम्हाला फोन करतो. मी उद्गारलो. अँटी करप्शन ब्रांचच्या ऑफिसरनी हे सगळे संभाषण रेकॉर्ड केले. 2 साक्षीदारांची निवेदने घेतली गेली. खत्रे साहेब, आपण वकिलाला भेटण्यापूर्वी आम्हाला मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यापूर्वी हायकोर्टाची पूर्व अनुमती घ्यावीच लागेल. 2 दिवस त्याला किमान लागतील. 2 दिवस वकील शर्माच्या फोनला तुम्ही उत्तर देऊ नका किंवा तुमचा मोबाईल फोनच बंद ठेवा. हायकोर्टाची पूर्व अनुमती मिळताच आपण पुन्हा पंचनामा करून 15 लाखाच्या नव्या नोटांना पावडर लावून त्यांचे क्रमांक नोंदवून पुढील कारवाई नक्की करू. फक्त आम्हाला हायकोर्टाची पूर्व अनुमती या प्रकरणात घ्यावीच लागेल. अँटी करप्शन ब्रांचच्या ऑफिसरनी मला सांगितले. ठीक आहे, 2 दिवस मी वाट पाहतो. त्यानंतर पैसे देण्याची पुढील कारवाई करूया. मी अँटी करप्शन ब्रांचच्या ऑफिसरांना सांगितले. अँटी करप्शन ब्रांचच्या डायरेक्टरनी दुसऱ्याच दिवशी हायकोर्टाला परवानगी मागण्याचे पत्र लिहिले. ते पत्र हायकोर्टाच्या चीफ जस्टिसना हँड डिलिव्हरीने पोहोचवण्यात आले. त्याचा मेसेज मोबाईलवर मला आला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ॲडव्होकेट शर्माचा मला फोन आला. क्या पैसे की अरेंजमेंट हो गई? आज ही काम पटा लेंगे, शर्मा मला म्हणाला. मैं 2 दिन काम के लिए पुणे आया हूँ. बॉम्बे पहुंचते ही आपको मैं फोन करूंगा. आपका काम पक्का हो जाएगा, लेकिन पैसे की अरेंजमेंट करनी है, उसको टाइम लग रहा है. मी ॲडव्होकेट शर्माला उत्तर दिले आणि फोन कट केला. 10 वाजायच्या सुमाराला मला हायकोर्टाच्या विजिलन्स ऑफिसरचा फोन आला. तुम्ही मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल तक्रार हायकोर्टच्या चीफ जस्टिसनी माझ्याकडे दिली आहे. तुम्ही मला येऊन आजच भेटल्यास चांगले होईल. विजिलन्स ऑफिसर जस्टिस सी मोहिले म्हणून कोर्टात कोणालाही विचारा. पहिल्या मजल्यावरच माझं ऑफिस आहे. मला येऊन भेटा. बरोबर येताना तुम्ही रेकॉर्ड केलेले ॲडव्होकेट शर्मा बरोबर ते संभाषण घेऊन या. विजिलन्स ऑफिसर जस्टिस सी मोहिले यांनी मला सांगितले. मी आणखी एका टेपवर माझे आणि ॲडव्होकेट शर्माचे संभाषण रेकॉर्ड केले आणि विजिलन्स ऑफिसर जस्टिस श्री मोहिले यांना भेटायला हायकोर्टात गेलो. पहिल्या मजल्यावर विजिलन्स ऑफिसर श्री मोहिले यांचे कार्यालय होते. मी माझे कार्ड त्यांच्या कडे दिले. 2 मिनिटातच मला श्री मोहिले यांच्याकडून बोलवणे आले. नमस्कार. मी श्री मोहिले यांना नमस्कार केला. श्री मोहिले हसले आणि मला समोरच्या खुर्चीवर त्यांनी बसायला सांगितले. मी थोडा रिलॅक्स होत त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो. तुमची कंप्लेंट अँटी करप्शनच्या डायरेक्टरनी आमच्या परवानगी मागण्यासाठी पाठवली आहे, पण ही सिरियस केस असल्याने चीफ जस्टिस हायकोर्ट यांनी विजिलन्स डिपार्टमेंटने या केसचा तपास करावा असा आदेश दिला आहे.
त्यानुसार ही केस आता माझ्याकडे आली आहे. तुमच्या सह्याने या केसचा पूर्ण तपास आता हायकोर्टच्या अंडर होईल. या संदर्भात योग्य ती कारवाई होईल याचा भरोसा मी तुम्हाला निश्चितच देतो. सी मोहिले यांनी मला सांगितले. सी मोहिले यांनी वकील शर्मा आणि माझ्यामधील संभाषणाची कॅसेट माझ्याकडे मागितली. तुमच्याकडे अशी संभाषणाची कॅसेट ठेवणे योग्य नाही. ही कॅसेट यापुढे मी माझ्या ताब्यात ठेवतो, मोहिले मला म्हणाले. मोहिल्यांनी ती कॅसेट त्यांच्याकडच्या कॅसेट प्लेअरवर लावली. मी सांगत होतो आणि अँटी करप्शन ब्रांचच्या डायरेक्टरनी त्यांच्याकडे माहिती पाठवली होती. त्याला पुष्टी देणारे सारे संभाषण त्या कॅसेटमध्ये होते. तुम्ही वकील शर्मा आणि माझी भेट घालून देऊ शकाल का, मोहिल्यांनी मला विचारलं. कोर्टात शर्मा नेहमीच हजर असतात. तुम्हीही माझे वयस्कर काका दिसत आहात. तुमची जर तयारी असेल तर मी शर्मांशी तुमच्या समोर बोलणे करेन. शर्मा याबाबत मला बिनधास्त वाटतो. उद्याच आपण शर्माला भेटूया दुपारी 2 वाजता. तुम्हाला ठीक वाटत असेल तर, मी जज मोहिल्यांना म्हणते. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता मोहिले कोर्टात पोहोचले. त्यांचा वेश माझे काका स्वभावित असाच होता. मैं कोर्ट में आया हूँ, आप फ्री है तो नीचे आ जाना, मी शर्माला सांगितले. 2 मिनिटात शर्मा वकिलाच्या वेशात खाली आला. क्या 15 लाख का बंदोबस्त हुआ, शर्मानं मला विचारलं. हाँ, वही अरेंजमेंट हो रही है, वही बताने आ गया हूँ, मैं उत्तर दिले. जज साहब पूछ रहे थे, उनको 4 दिन के बाद कोर्ट में निकाल देना है. मैंने उनको एश्योर किया है कि आपने हाँ कहा है, लेकिन पैसे का बंदोबस्त आप कर रहे हैं. आपको पैसे की अड़चन है तो मेरे पास ऐसी पार्टी है जो ऐसे पैसे का अरेंजमेंट कर सकती है. 3% ब्याज हर महीना लगेगा. आपके अरेंजमेंट को समय लगता है तो मैं वह पार्टी को आपसे मिलवा सकता हूँ, शर्मा सहज बोलत होता. माझ्याबरोबर हायकोर्टात विजिलन्स ऑफिसर म्हणून एक जज आलेला आहे याची थोडीशी दखल त्यानं घेतलीच नव्हती. मी एक जज आणि हायकोर्टातून माझ्याबरोबर आलेले विजिलन्स ऑफिसर सी मोहिले यांच्याकडे पाहिलं. ज्युडिशियरीत चाललेला भ्रष्टाचार त्यांच्या समोरच उघड होत होता. हे माझे काका सी मोहिले माझ्याजवळ काम पाहतात. मी काकांची शर्माशी ओळख करून दिली. काकांनी शर्माला नमस्कार केला. पैसे का काम जल्दी करना, एट द मोस्ट 1 डेट और मिलेगी. पैसे का काम नहीं हो गया तो केस डिसमिस भी हो सकती है. फिर सेशंस कोर्ट में अपील में आप जाओ, वहां ज्यादा पैसा जज को देना पड़ेगा. जल्दी काम करो, जज साहब का ट्रांसफर होने वाला है, साहब को प्रमोशन मिलने वाला है. बाद में यह केस दूसरे जज के सामने फिर से आएगा. वो जज कितनी रकम मांगेगा इसका कोई भरोसा नहीं, तो जल्दी काम पटा लेना. शर्मानं मला ॲडवाइस दिला अखेरचा. थत्ते साहेब, तुम्ही नॅरेट केले आहे ते अगदी खरे आहे. यांच्यावर निश्चितच कारवाई होईल, विश्वास बाळगा, मोहिले साहेबांनी मला सांगितलं. मला चितळे भगिनींच्या खटल्यात आणखी एक डेट मिळाली. 8 दिवसानंतरची डेट होती. हायकोर्टच्या विजिलन्स ब्रांचचे जज सी मोहिलेंवर माझा विश्वास होता.
त्यांनाही मी सांगितलेले सारे प्रत्यक्ष पाहिले होते, म्हणजे त्यांना सगळे पटले असणार आणि वकील शर्मा आणि मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटवर हायकोर्ट आता कारवाई करणार याच्यावर मला दृढ विश्वास होता. अचानक त्याच मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटची मुंबई सेशन्स कोर्टात प्रमोशनवर जाण्याची ऑर्डर निघाल्याची बातमी मला मिळाली. विजिलन्स ऑफिसर आणि जज सी मोहिलेंची पुण्याला कोर्टात जज म्हणून बदली झाल्याने मला धक्का बसला. आता माझी जेन्युइन केस बाजूला पाडली गेली होती. अँटी करप्शन ब्रांचच्या डायरेक्टरनी हायकोर्टाकडे मागितलेली परवानगी त्यांना हायकोर्टानं दिलीच नव्हती. विजिलन्स ऑफिसर आणि जज ती मोहिलेंची पुण्याला कोर्टात जज म्हणून बदली झाल्याने मला निराशा आली, कारण माझी हायकोर्टातली केस आता बंद झाली होती. मुंबईतल्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टातला भ्रष्टाचार आता शिष्टाचार झाला होता हे खरे.